शिवसेना उपशहर प्रमुख श्री अभिजित साळवीकर आयोजित भव्य किल्ले स्पर्धा 11,000 रुपयांचं पारितोषिक जिंकू शकतात तुम्हीही जर तुम्ही गांधीनगर या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे सादरीकरण केलं तर। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। खूप सुंदर सुंदर किल्ले जे आहेत सादरीकरण या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केलं आहे, मुलांनी केलेलं आहे, सोसायटीमध्ये राहत असलेले आणि खूप छान आहे। अक्षरशः खरंच असं वाटतं की आपण किल्ल्यांची सैर करायला आलेलो आहोत का। आपण जर बघत असाल या ठिकाणी माजी नगरसेवक आहेत आपल्यासोबत राजेंद्र चव्हाण सर, ते आज प्रत्यक्षरित्या पाहणी करत आहे की किती सुंदर पद्धतीने जे मुलांनी किल्ले बनवले। आपण आता इथे जे मुली आहेत त्यांच्याकडनं माहिती घेऊया। काय नाव तुझं? कनिषा कौस्तुभ सावंत, निळकंठवाली परिवाराकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। यावर्षी आम्ही जो किल्ला बनवला आहे तो आहे रायगड किल्ला। रायगड जिल्ह्यात महाडहून 25 किलोमीटर अंतरावर असलेला हा रायगड किल्ला, त्याची समुद्र सपाटीपासून उंची 846 मीटर अशी आहे। हा किल्ला पहिले चंद्रराव मोरे यांनी 1030 या इयरमध्ये बनवला होता, तेव्हा त्याचे नाव रायरी असे होते। नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकला कारण सुरक्षारित्या हा उत्तम असा किल्ला, आणि मग त्याचे नाव रायगड असे ठेवले। आणि रायगड म्हणजेच राजाचे गड। तर ह्याच्यामध्ये विविध गेट्स आहेत एंट्रीसाठी। मुख्य म्हणजे महादरवाजा। हा दरवाजा एक विशिष्ट पद्धतीने बांधण्यात आला आहे। हा 2 बुरुजांमध्ये बांधण्यात आला आहे। असं कारण काय, शत्रूंना सहजपणे गडावरती प्रवेश मिळू नये म्हणून हा 2 बुरुजांमध्ये बांधण्यात आला आहे। नंतर येतो तो नगारखाना। नगारखाना 6 जून 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा या नगारखान्यात पार पडला होता। नंतर येतो तो राज दरबार, जिथे छत्रपती शिवाजी महाराज मुख्य मीटिंग्स वगैरे घ्यायचे। नंतर याच गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील बनवण्यात आला आहे। नंतर तिथे आहे जगदीश्वर मंदिर। या मंदिराचे वैशिष्ट्य असे की तो दर्गा या टाईपमध्ये बांधला गेला आहे, कारण काय, जर कधी मुघलांनी हमला केला तर असं वाटू नये, मंदिरावर काय हमला होऊ नये म्हणून तो दर्गा या टाईपमध्ये बांधण्यात आला आहे। नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी देखील या गडावरती आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 या वर्षी याच गडावरती झाला होता। त्यासोबतच त्यांचा लाडका कुत्रा वाघ्या कुत्रा याचा देखील मृत्यू त्याच दिवशी झाला होता, म्हणून त्याची समाधी देखील इथे आहे। नंतर इथे टकमकटोकाचं वैशिष्ट्य असं की पुरातन काळात छत्रपती शिवाजी महाराज गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी या जागेचा वापर करत असे। या गडावरती मोजून 1767 अशा पायऱ्या आहेत। त्यासोबतच अबालवृद्धांना या गडावरती जाण्यासाठी काहीही समस्या येऊ नये म्हणूनच सरकारने इथे रोपवेचा स्थापना देखील केली गेली आहे। नंतर आता जुलै 2025 मध्ये युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया मध्ये या गडाचा इन्क्लूड केले गेले आहे, आणि ही आपल्यासाठी खूप मोठी खूप काय नाव बोललीस तुझं? कनिषा सावंत। खूप सुंदर दादा, काय बोलाल? खूप छान माहिती दिली म्हणेल, काय बोल? खरोखर म्हणजे आम्ही म्हणत होतो की प्रतिकृती असावी, त्यातून नाविन्यपूर्ण घेण्यासारखं असावं। गडकोट किल्ल्याची माहिती ताईंनी छान दिलेली आहे, आणि खरोखर संपूर्ण मला वाटतं की सगळ्यांनी छान मेहनत घेतलेली आहे, आणि प्रतिकृती स्थापन करण्यासाठी भरपूर त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आणि खरोखर ताईंनी दिलेली माहिती प्रत्यक्षात आम्ही असं वाटत होतं की आम्ही महादरवाजामध्ये गेलेलो आहोत, पालखी दरवाजामध्ये गेलेलो आहोत, नगारखाना बघितलेला आहे, तलाव बघितलेला आहे, असं एक पिक्चरायझेशन तिने आणि रिअल आहे। खरोखर अशी माहिती आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील आता तरुणांना, सगळ्यांना ज्यांना ज्ञात नाही त्यांना सगळ्यांना माहिती व्हावी, आणि लोकांपुढे राजांचे गड जे आपल्या प्रत्यक्षात पोचायला पाहिजे, तिथली माहिती पोचायला पाहिजे। खरोखर तुम्ही छान स्पर्धा आहे, तुम्हाला पण आता खूप टफ जाणार आहे, कोणाला रिझल्ट कसा काढायचा? नक्कीच आहे की ज्याप्रमाणे प्रतिकृती तयार केली आहे आणि त्यांनी जी प्रेझेंटेशन केलंय, आम्ही लक्षात घे, प्रेझेंटेशन मध्ये पण ते संपूर्ण सांगणं आणि साक्षात्कार त्यांनी उभं केलेलं आहे। म्हणजे संपूर्ण त्यांनी म्हटलं तर महाराजांचं जे सिंहासनापासून तर संपूर्ण राजदरबाराची त्यांनी माहिती त्या टकमकटोकापर्यंत दिलेली आहे। नक्कीच तुम्ही छानपैकी प्रेझेंटेशन केलंय आणि भरपूर तुम्ही मेहनत घेतलेली आहे, कारण मला असं वाटतंय की ज्याच्या वेळेस तुम्ही गडकोट किल्ले तुमचं पण मला वाटतंय परीक्षा झालेली आहे, कारण धोधो पाऊस पडलेला आहे, तर आम्ही समजू शकतो। आणि अशा ह्या धोधो पावसामध्ये आपला गडकोट किल्ला साबित आहे, तर नक्कीच तुम्हाला मी तुमचं अभिनंदन करेल।
आणि पुढे प्रशिक्षक आपले निर्णय देतील त्यावर आपण ठाम राहणार आहोत आणि सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. आपण आता याच परिसरामध्ये जे आहे 2 ते 3 खूप किल्ले आहेत अक्षरशः, पण 2-3 किल्ले आज आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया. नीलकंठ व्हॅलीमध्ये आपण सध्या होतो. आता आपण बाजूच्या सोसायटीत जाऊया. नाही असू द्या ना, जवळच आहे ना ह्याचं. ठीक आहे.